प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो, तुझ्या नावाला उंचावतो. खरोखर आपला देव चांगला आहे प्रियांनो. त्याने पुन्हा एकदा आपल्या दासाला प्रार्थनेसाठी आणि संदेशासाठी या ठिकाणी आणलेला आहे. यासाठी प्रभूच्या नावाला मी उंचावतो. आपण भक्तीची सुरुवात प्रार्थनेने करूया. स्वर्गीय बापा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझ्या नावाला उंचावतो. मान, महिमा, गौरव, सन्मान, स्तुती सर्व माझ्या बापा मी तुझ्या पवित्र नावाला देतो. तुझा जय जयकार करतो, तुला उंचावितो, तुला स्तवितो माझ्या बापा. तुला आभार प्रदर्शनाचा उपकार स्तुतीचा यज्ञ मी अर्पण करतो. माझ्या ओठाचं प्रथम फळ माझ्या बापा मी तुला देतो. स्वर्गीच्या देवा, आज या रात्रीच्या समयी तू आपल्या दासाच्या मुखातून, वचनातून, गीतातून आणि प्रार्थनेच्या माध्यमातून तू आपल्या प्रियजनांना आशीर्वाद देणार आहे. यासाठी मी तुझे मनापासून आभार मानतो. स्वर्गीच्या देवा, विशेष करून आजचं येणारं वचन तुझ्या पवित्र हातात असू दे माझ्या बापा. तुझा दास तुझ्या कह्यामध्ये राहू दे माझ्या बापा. आणि तुझ्या दासाच्या मुखातून तेच बोल माझ्या बापा, जे तुझ्या ऐकणाऱ्यांना आशीर्वादाचं कारण होईल. होय माझ्या बापा, पवित्र आत्म्यातून तू आज आपल्या लोकांशी वचनातून बोलावा, आपल्या दासाच्या मुखातून, अशी मी तुला विनंती करतो. आजचे होणारे गीत, आजची होणारी प्रार्थना सर्व तू आशीर्वादित कर, अशी मी तुला प्रार्थना करतो. हे सर्व काही जे चाललंय माझ्या बापा, हे फक्त तुझ्या नावाला उंच करण्यासाठी चाललेलं आहे. आणि तुझे प्रियजन, तुझे सेवक गण तुझ्या वचनामध्ये, तुझ्या सामर्थ्यामध्ये अधिक बलशाली व्हावे, ते स्थिर प्रभूमध्ये चालावे. या सर्व अनेक अशा बाबी, अनेक अशा गोष्टी आहेत. याकरता हे सर्व काही तू आपल्या दासाच्या द्वारे करून घेत आहे. प्रभू, मी सर्वस्वी तुझ्या हातात आहे. आपल्या दासाचा तू उपयोग कर, अशी प्रार्थना करतो. येथपर्यंत तू मला सहाय्य केलं, यासाठी धन्यवाद. मान, सन्मान, गौरव सर्व माझ्या बापा मी तुला देतो. धन्यता आणणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय आणि गोड नावानं मागतो, म्हणून तो ऐक माझ्या बापा. आमेन. प्रभूच्या गौरवासाठी आपण गीत गाऊया प्रियांनो. आणि गीताच्या माध्यमातून आपण प्रभूला उंच करूया. गाऊया आपण गीत. मी वेचिले फुलांना काटे ख्रिस्ता मिळाले. मी वेचिले फुलांना काटे ख्रिस्ता मिळाले. जखमी करून तुझला मला सर्व रे मिळाले. जखमी करून तुझला मला सर्व रे मिळाले. मी वेचिले फुलांना काटे ख्रिस्ता मिळाले. मी वेचिले फुलांना काटे ख्रिस्ता मिळाले.
जखमी करोनी तुझला मला सर्व रे मिळाले. जखमी करोनी तुझला मला सर्व रे मिळाले. हाती पायी खोल तुझिया रुतले खिळे दुधारी. हाती पायी खोल तुझिया रुतले खिळे दुधारी. मी रोग मुक्त झालो फटके तुला मिळाले. जखमी करोनी तुझला मला सर्व रे मिळाले. जखमी करोनी तुझला मला सर्व रे मिळाले. मी वेचले फुलांना काटे ख्रिस्ता मिळाले. मी वेचले फुलांना काटे ख्रिस्ता मिळाले. जखमी करोनी तुझला मला सर्व रे मिळाले. जखमी करोनी तुझला मला सर्व रे मिळाले. पाहून येशू तुझला धिक्कारले जगाने. पाहून येशू तुझला धिक्कारले जगाने. पावे कृपा मी आता शापच तुला मिळाले. जखमी करोनी तुझला मला सर्व रे मिळाले. जखमी करोनी तुझला मला सर्व रे मिळाले. मी वेचिले फुलांना काटे ख्रिस्ता मिळाले. मी वेचिले फुलांना काटे ख्रिस्ता मिळाले. जखमी करोनी तुझला मला सर्व रे मिळाले. जखमी करोनी तुझला मला सर्व रे मिळाले. मला सर्व रे मिळाले. मला सर्व रे मिळाले. आणखी एक गीत गाऊया प्रियानो प्रभूच्या गौरवासाठी. गहरे प्यार से तूने प्यार किया. गहरे प्यार से तूने प्यार किया. माँ से गहरा है प्यार तेरा. माँ से गहरा है प्यार तेरा. तू धन्य है सर्वश्रेष्ठ है. तेरे जैसा कोई नहीं. तू धन्य है सर्वश्रेष्ठ है.
तेरे जैसा कोई नहीं। हालेलुया 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 हालेलुया। तुझे मैं कभी भूलूंगा नहीं, तुझे मैं कभी भूलूंगा नहीं। तेरे साथ साथ मैं चलूंगा, एक नूर के समान रहूंगा। तुझे मैं कभी भूलूंगा नहीं, तेरे साथ साथ मैं चलूंगा, एक नूर के समान रहूंगा। तू धन्य है, सर्वश्रेष्ठ है, तेरे जैसा कोई नहीं। तू धन्य है, सर्वश्रेष्ठ है, तेरे जैसा कोई नहीं। हालेलुया 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 हालेलुया। तेरी मर्जी से मैं सदा चलूं, तेरी मर्जी से मैं सदा चलूं, तेरे साथ साथ मैं चलूंगा, एक नूर के समान रहूंगा। तेरी मर्जी से मैं सदा चलूं, तेरे साथ साथ मैं चलूंगा, एक नूर के समान रहूंगा। तू धन्य है, सर्वश्रेष्ठ है, तेरे जैसा कोई नहीं। तू धन्य है, सर्वश्रेष्ठ है, तेरे जैसा कोई नहीं। हालेलुया 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 हालेलुया। तुझे मैं कभी छोड़ूंगा नहीं, तुझे मैं कभी छोड़ूंगा नहीं, तेरे साथ साथ मैं रहूंगा, एक नूर के समान चलूंगा। तुझे मैं कभी छोड़ूंगा नहीं, तेरे साथ साथ मैं चलूंगा, एक नूर के समान रहूंगा। तू धन्य है, सर्वश्रेष्ठ है, तेरे जैसा कोई नहीं। तू धन्य है, सर्वश्रेष्ठ है,
तेरे जैसा कोई नहीं। हालेलुया 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 हालेलुया। प्रेज द लॉर्ड। प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया प्रियांनो। प्रभूने जसा पण स्वर त्याच्या गौरवासाठी पुरवलेला आहे, त्या स्वरातून देवाचं गौरव दासाने केलेला आहे। म्हणून आपण आपल्या वाचनाकडे येऊया प्रियांनो। ख्रिस्ती जीवनामध्ये आम्ही जेव्हा पाऊल ठेवतो ना, पहिलं पाऊल आम्ही जेव्हा ख्रिस्ताच्या नावामध्ये ठेवण्याला सुरुवात करतो ना, तेव्हाच देव बाप आम्हाला सर्व गोष्टीची मान्यता आणि अधिकार तो देतो। हा सुरुवातीला जेव्हा आम्ही प्रभूमध्ये येतो नवीन त्यावेळेला आम्हाला या गोष्टी समजत नाही, परंतु जसं जसं आपण प्रभूच्या वचनामध्ये वाढत जातो तसा तसा पवित्र आत्मा आपल्याला त्याच्या मनामध्ये आमच्यासाठी काय आहे ते वचनातून आम्हाला दाखवतो आणि तो आपल्या विचारातूनही आपल्या सेवकाला, आपल्या विश्वासणाऱ्यांना तो कळवतो। प्रियांनो, प्रभू केवळ सेवकाशीच बोलतो आणि विश्वासणाऱ्याशी बोलत नाही असं नाही प्रियांनो। सेवकापेक्षा अधिक प्रभू विश्वासणाऱ्यांशी बोलतो, कारण प्रभूला माहित आहे सेवक झाल्यानंतर त्याला माहित आहे मी सुरक्षित आहे, पण विश्वासणाऱ्यांना कधी कधी वाटतं आम्ही विश्वासणारे आहोत, आमच्यासाठी सेवकांनी प्रार्थना केली तर आम्ही सुरक्षित राहू। प्रियांनो, प्रभूने विश्वासणाऱ्यांना अधिक कृपा पुरवलेली आहे। फक्त विश्वासणाऱ्याचं आद्य कर्तव्य एवढं असलं पाहिजे ख्रिस्तामध्ये की त्यांनी प्रभूच्या इच्छेप्रमाणे चालण्याचा सुरुवातीला प्रयत्न केला पाहिजे। जास्तीत जास्त प्रभूकडे लक्ष देणं नवीन विश्वासणाऱ्यांसाठी त्या समयामध्ये अतिशय आवश्यक असं असतं। प्रियांनो, जो विश्वासणारा प्रभूच्या इच्छेप्रमाणे करण्याकडे आपलं लक्ष देतो, त्याच्याबरोबर प्रभूने एक वादा, एक अभिवचन त्याला दिलेलं आहे आणि ते अभिवचन वचनातून आपण पाहूया की कोणतं अभिवचन त्या विश्वासणाऱ्याला देव बाप्पाने देऊ केलेला आहे। मार्कुस शुभवर्तमान याचा 16वा अध्याय आणि त्याचं 17 आणि 18 वचन आपण वाचूया। त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, आणि विश्वास धरणाऱ्याबरोबर ही चिन्ह असत जातील, ते माझ्या नामाने भूते काढतील, नव्या भाषा बोलतील, सर्प उचलतील व कोणताही प्राणघातक पदार्थ प्याले तरी तो त्यास बाधणार नाही, त्यांनी दुखण्यावर हात ठेविले म्हणजे ते बरे होतील। प्रियांनो, मला माझा अनुभव देवबाप 1982 सालाचा मला आठवून देत आहे। प्रियांनो, मला 82 साली जेव्हा मी प्रभूमध्ये आलो तेव्हा मला फक्त येशू ख्रिस्त एवढं नाव माहीत झालेलं होतं आणि या नावावर 27 ऑक्टोबर 1982 साली संध्याकाळी 6 वाजता मी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला। आणि प्रियांनो, जेव्हा मी विश्वास ठेवला प्रभू येशू ख्रिस्तावर,
तेव्हाच माझ्या शरीरामध्ये देव बाप्पाने अद्भुत असं कार्य केलं, जे मी आज शब्दाने व्यक्त करू शकत नाही. पण त्या समयात जेव्हा मी होतो, त्या समयात मला आठवत आहे की मी इतका आनंदी आणि इतका उत्साहित आणि इतका माझ्या मनामध्ये प्रभूसाठी काही पण करण्याची इच्छा आणि जोश त्यावेळेला माझ्यामध्ये प्रभूने ठेवला. आणि प्रियांनो, प्रभूच्या गौरवासाठी सांगत आहे, माझ्या गौरवासाठी नाही. ज्या दिवशी मी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला, त्याच दिवशी माझ्यासाठी बॉयज हायस्कूलच्या ग्राउंडवर डॉन स्टॅन्टन या देवाच्या दासाने माझ्यासाठी प्रॉफेसी केली. मी सहज नगरकड पायी निघालो. म्हटलं चला, फार आनंदाने उत्साहाने मी भरलेलो होतो. मला समजानाच काय करावं आणि काय नाही. त्यावेळेला 1982 सालाचा समय असा होता प्रियांनो, त्यावेळेला ज्यांच्याकडं सायकल असायची ना, ते मध्यमवर्गीयामध्ये मानले जायचे की त्यांच्याकडं सायकल आहे. पण ज्यांच्याकडं सायकल नसायची ते त्यापेक्षाही खालच्या दर्जाचे गरीब मानलं जायचं. आणि मी पायी 1982 साली 27 ऑक्टोबर आणि साधारणतः 7च्या नंतर किंवा त्याच्यानंतर थोडा वेळ पुढं म्हटलं तर चालेल, त्यावेळेला मी पायी निघालो आणि कोठीच्या रस्त्याने बस स्टँडकडे जायला निघालो. अचानक मला कोठी या ठिकाणी आल्यावर तिथं जी शाळा आहे, त्यावेळेला तर मला माहिती नव्हतं की ती शाळा आहे म्हणून. तिथं जेव्हा मी आवाज ऐकला संगीताचा, ड्रमचा, गिटारचा, तेव्हा मी म्हटलं अरे इथं काहीतरी चाललेलं आहे, चला आपण जाऊया. आणि त्या ठिकाणी स्टेजवर काही जण गाणे गात होते आणि काही खाली सर्वत्र खुर्च्या टाकलेल्या होत्या आणि त्यावर लोक बसलेले होते. मी पण म्हणलं चला, खुर्च्या आहेत त्या ठिकाणी. मी आत गेलो आणि शेवटच्या खुर्चीवर मी जाऊन बसलो, एकदम लास्ट खुर्चीवर. मी मधी कुठंच बसलो नाही, शेवटच्या खुर्चीवर. म्हटलं जोपर्यंत आपल्याला ऐकूशी वाटेल त्यावर ऐकायचं, बाकीच्या वेळेला निघून जायचं. अशा अनुषंगाने मी शेवटच्या खुर्चीवर बसलो. प्रियांनो, देव बाप्पाने मला त्या समयाला असा अनुग्रह पुरवला, जे प्रियजन गीत गात होते स्टेजवर, त्यांच्या गीताने मी इतका आनंदी, इतका उत्साहित झालो. काय काय गीतं त्यांनी गायले माझ्या काही इतकं आता ध्यानात नाही. पण एक गीत त्यांनी गायलेलं मला आजही आठवतंय, जय जय प्रभू येशू की, जय जय प्रभू येशू की. हे गीत आजही मला आठवत आहे. हे गीत त्यांनी इतकं सुंदररित्या गायलं आणि बोंगवर इतकं छानरित्या ते गीत वाजवण्यात आलं. त्या गीताने माझं मन एकदम उल्हासित आणि आनंदी झालं. आणि त्यानंतर मग प्रार्थना करण्यात आली आणि मग डॉन स्टॅन्टन यांचा संदेश सुरू झाला. त्यांचा संदेश मी ऐकला आणि शेवटच्या प्रार्थनेसाठी सर्वांचे डोळे बंद करायला सांगितले डॉन स्टॅन्टन या दासांनी. आणि जेव्हा त्यांनी प्रेयर स्टार्ट केली, त्या प्रेयरमध्ये त्यांनी कैलास पगारे हे नाव घेतलं. आता कैलास पगारे नाव घेतलं, मी म्हटलं असेल दुसरे कोणी पण कैलास पगारे, मीच थोडी कैलास पगारे या ठिकाणी आहे. पण ते वारंवार म्हणत होते, तरुण यंग मुलगा आहे, तो प्रभूमध्ये आलेला आहे, त्याने लाजू नये, घाबरू नये, त्याने उभं राहावं. मला भीती वाटायला लागली. म्हटलं एवढ्या लोकांमध्ये, शेकडो लोक आहेत, एवढ्या लोकांमध्ये आज मी पहिल्यांदाच या ठिकाणी आलोय आणि यांना कसं काय माझं नाव माहीत झालं कैलास पगारे. मला भीती वाटली.
मला उभं राहायला हिम्मत व्हायना, तेव्हा मग मराठीमध्ये जे बोलणारे होते त्यांनी सांगितलं मराठीतून की जो कुणी तरुण भाऊ असेल कैलास पगारी त्यांनी घाबरू नये, उभं राहावं. आणि मग मी हिम्मत धरून उभं राहिलो प्रियांनो. आणि जेव्हा त्यांनी पाहिलं की मी उभा राहिलोय, तेव्हा त्यांनी मला स्टेजवर येण्याचं आमंत्रण दिलं. तिथं पण जायला मला भीती वाटायला लागली. म्हटलं स्टेजवर काय करतात आणि काय नाही. आता मला प्रियांनो, प्रभूच्या सामर्थ्याने मी स्टेजवर गेलो आणि त्या दासाने प्रॉफेसी केली. त्यावेळेला मी यंग होतो, 10वी इयत्तेमध्ये मी शिकत होतो त्यावेळेला. प्रियांनो, त्यांनी सांगितलं तुला भावी जीवनामध्ये प्रभूने सेवेसाठी कॉलिंग केलेलं आहे, तुला सर्व्हिस लागणार नाही. देव बाप्पाने तुझ्या नावावर सर्व्हिस लिहिलेली नाही, तुझ्या नावावर सेवा लिहिलेली आहे. मला त्यावेळेला जेव्हा ते बोलत होते, मी डोळे बंद केलेले होते, तेव्हा मी त्यांचं बोलणं ऐकत होतो, पण मनातल्या मनात बोलत होतो, नाही मी नोकरी करून प्रभूची सेवा करेल, मी फक्त सेवाच नाही करणार. माझ्या मनामध्ये पण हेच वाक्य मी विचार करत होतो आणि ते बोलत होते. प्रियांनो, प्रॉफेसी झाल्यानंतर मला खाली माझ्या जागेवर पाठवण्यात आलं आणि मग मी घरी गेलो. घरी गेल्यावर घरच्यांना सांगितलं असं असं. मला त्या ग्राउंडवर एक देवाचे दास आले होते, त्यांनी माझ्यासाठी असे शब्द उच्चारले. घरचे पण म्हणले नाही, काम करून तू देवाचं तुला काय करायचं ते कर. आणि मी पण निश्चय मनात हाच केला होता की काम करून मी सेवा करल. पण प्रियांनो, मला नोकरी लागली नाही माझ्या भावी जीवनामध्ये. आणि जेव्हा नोकरीची ठोकर लागली ना की लागत नाही, तेव्हा मी प्रभूकडे वळलो आणि प्रभूची सेवा करायला लागलो. 1987 सालापासून 5 वर्ष मी नोकरीच्या प्रयत्नामध्ये राहिलो. त्यावेळेला इतकं कटाक्षाने सेवेकडे मी लक्ष देत नव्हतो. पण जेव्हा 87 साली मी पूर्ण निर्धार केला की आता मी सेवाच करणार, तेव्हा मग बाळकांबरोबर मी प्रार्थनेला इकडं तिकडं जायला लागलो आणि प्रभूमध्ये वाढण्यास मी सुरुवात केली. प्रियांनो, जेव्हा सेवकांबरोबर मी राहायला लागलो, तेव्हा मला सेवेचा अर्थ त्यांच्या कृतीवरून, त्यांच्या करण्यावरून मला समजलं की सेवा कशी करायची. आणि प्रियांनो, जेव्हा जेव्हा मी हे वचन वाचायचो, मला मार्क शुभवर्तमानाचं या अध्यायातले 17-18 वचन खूप आवडायचे. का? कारण माझ्या जीवनामध्ये 18व्या वचनात जे लिहिलेलं आहे ती प्रक्रिया मी माझ्या जीवनात केली होती. पण त्या प्रक्रियेने देव बाप्पाने मला वाचवलं होतं. जसं त्या वचनात लिहिलेलं आहे त्याप्रमाणे देवाने माझ्यावर दया केली आणि देव बाप्पाला म्हणलं, देव बाप्पा, मी आता तुझी पवित्र सेवाच करणार. आणि प्रियांनो, मग जेव्हा मी सेवेसाठी जायला लागलो, तेव्हा कोणाच्या पण मी डोक्यावर हात ठेवून विश्वासाने प्रार्थना करायचो. कुणाचा काही असो. मला आठवतंय की आमचं VRD नावाचं एक रेजिमेंट असायचं. तिथं काही वर्कर्स राहायला असायचे सरकारी रूममध्ये. तिथं एक दम्याची व्यक्ती होती. त्यांच्यासाठी मी डोक्यावर हात ठेवून प्रार्थना केली. वयोवृद्ध होते ते, जवळपास 60-65च्या वयाच्या दरम्यान त्यांचं वय असेल. मी विश्वासाने डोक्यावर हात ठेवून प्रार्थना केली. आढाव त्यांचं आडनाव होतं त्या परिवाराचं आणि त्या परिवारात मी प्रार्थनेला गेलो होतो. प्रियांनो, त्या वयोवृद्ध व्यक्तीचा दमा प्रार्थना केल्याबरोबर एकदम बरे झाले ते. आणि ते वयोवृद्ध व्यक्ती म्हणे, मला दम बिलकुल लागत नाही म्हणे. ह्या मुलांनी प्रार्थना केली आणि माझ्यामध्ये असं काही देवाचं काहीतरी उतरलं आणि मी एकदम बरा झालो. प्रियांनो, सांगायचं एक आहे की देवबाप आम्हाला सर्व अधिकार
आम्ही त्याच्या नावावर विश्वास ठेवल्याबरोबरच देतो. आणि प्रियांनो, देवबाप एवढंच करून राहत नाही, तर देवबाप याबरोबर आम्हाला एका गोष्टीचाही अनुभव देतो. पण जो नवीन विश्वासणारा असतो त्याला नवीन असल्यामुळं प्रभूच्या काही गोष्टी त्याने वाचलेल्या नसतात, म्हणून त्याला त्या समजत नाही. पण वचनात असं दिलेलं आहे, इफिस 1 अध्याय आणि 13-14 वचनात लिहिलेलं आहे. आपण वचनच वाचूया ते काढून. इफिस 1 अध्याय त्याचं 13 आणि 14 वचनात असं लिहिलेलं आहे, तुम्हीही सत्याचे वचन म्हणजे तुमच्या तारणाची सुवार्ता ऐकल्यानंतर त्याचवर विश्वास ठेविला आणि निजजनांच्या मुक्तीसाठी आपल्या वचनाचा विसार असा जो देव केलेला पवित्र आत्मा याचा शिक्का देवाच्या महिम्याची स्तुती व्हावी म्हणून तुम्हास मिळाला. प्रियांनो, आम्हाला पवित्र आत्मा, जेव्हा आम्ही देवाचं सत्य वचन ऐकतो त्यावर विश्वास ठेवतो, तेव्हाच आम्हाला पवित्र आत्मा देवबाप देण्याचं मान्य करतो. पण जो नवीन विश्वासणारा असतो त्याने हे वचन त्याच्या वाचण्यात गेलेले नसल्यामुळं त्याला समजत नाही त्या समयामध्ये की मला पवित्र आत्मा देवबापाने दिलेला आहे. परंतु तो जर विश्वासाने सेवेसाठी बाहेर जाईल तर प्रभू चिन्ह चमत्काराच्या द्वारे त्या विश्वासणाऱ्या बरोबर प्रभू आहे हे प्रमाण त्याला देतो. आणि प्रियांनो, आजही तेच चाललेलं आहे. आज जे कोणी नवीन प्रभूमध्ये आलेले आहेत, ज्यांचे फार वर्ष झालेले नाहीत, असे प्रियजन बघा, ते आज कशा प्रकारचे चिन्ह चमत्कार करत आहेत आणि कशा प्रकारे ते प्रभू बरोबर आपलं नातं व्यवस्थित ठेवित आहे. प्रियांनो, नवीन आम्ही प्रभूमध्ये आल्यानंतर आमचं नातं आम्ही प्रभू बरोबर सदैव चांगलं ठेवणं फार महत्वाचं आहे. आणि प्रियांनो, आम्हाला फक्त प्रभूकडे आमचं लक्ष असतं, परंतु तो दुष्ट सैतान आमच्या एकसारखा माग आम्हाला काही ना काही पेचात, काही ना काही घोटाळ्यात, काही ना काही मोहात पाडण्यासाठी तो निरनिराळे षडयंत्र पण करत असतो आमच्या विरोधात. पण ज्याचं लक्ष पूर्णपणे प्रभूकडे असतं ना प्रियांनो, त्याला सैतान काहीही करत नाही. प्रियांनो, सुरुवातीला 4-5 वर्ष आम्हाला प्रभूमध्ये जर आम्ही सांभाळून ते घालवले, प्रभूमध्ये समजून घ्यायचं, प्रभूमध्ये तुमचा राहिलेला प्रवास यशस्वीरित्या तुम्ही पारच पाडणार. आणि प्रियांनो, भावी जीवनामध्ये ही प्रक्रिया माझ्या जीवनात झाली. खूप त्रास आले, संकट आले, पेच आले, प्रसंग आले, निरनिराळ्या गोष्टी आल्या माझ्या जीवनामध्ये प्रियांनो, पण मी माझ्या प्रभूला सोडण्याची चूक केली नाही. माझ्या प्रभूलाच मी धरून राहिलो आणि जे प्रभूला मी धरून राहिलो त्यामुळं इथपर्यंत माझं येणं प्रभूमध्ये झालंय. हा, माझ्यामध्ये प्रभूमध्ये चालत असताना पडझड झाली माझ्या जीवनाची, संकटामुळं, कोणाच्या त्रासामुळं, छळामुळं, तो भाग वेगळा आहे. परंतु मी सर्वस्वी माझ्या प्रभूला मनापासून सोडण्याची कधीच इच्छा माझ्या मनाने घेतली नाही. कधी संकटाच्या द्वारे, कधी मनुष्याच्या त्रासाच्या द्वारे, कधी कोणत्या प्रकारे मला सहन न झाल्यामुळं काही गोष्टी मी माझ्या प्रभूच्या विरोधात केल्या, हे मी नाकारित नाही. परंतु मी माझ्या प्रभूला माझ्या जीवनामध्ये सोडून देण्याची कधीच इच्छा केली नाही. कधीच माझं मन मला म्हटलं नाही की ज्या प्रभुत्व आला त्या प्रभूला तू सोडून दे. छळामुळं माझ्या जीवनात मी बर्दाश्त करू शकलो नाही, म्हणून माझी पडझड झाली, हे मी मान्य करतो. पण देवाने मला त्याही परिस्थितीमध्ये सांभाळलं
आणि नंतर माझी पडझड पण माझ्या देवाने माझ्यापासून दूर केली. आणि जेव्हापासून पडझड माझ्या जीवनापासून देव बाप्पाने दूर केली, तेव्हापासून आजच्या या समयापर्यंत, इथं संदेश सांगण्याच्या वेळेपर्यंत मी माझ्या प्रभूच्या विरोधात गेलो नाही आणि प्रभूला सोडून देण्याचा तर विचारच माझ्या मनात आला नाही. तर ती करण्याची प्रक्रिया तर फार लांबची आहे. प्रियांनो, प्रभू ज्यांना पण आपल्या नावामध्ये स्वीकारितो, ज्यांना पण तो आपल्या जवळ घेतो, त्यांच्यासाठी विशेष करून त्याने काही गोष्टी एखादा विश्वासणारा प्रभूमध्ये येण्या अगोदरच प्रभूने त्याच्यासाठी करून ठेवलेले असतात. आज मी सांगू शकतो, कारण प्रभूमध्ये मुळावलेला, प्रभूमध्ये वाढलेला मी आहे, म्हणून मला सांगता येऊ शकतं की मी प्रभूवर विश्वास ठेवण्या अगोदरच प्रभूने माझ्यासाठी काय प्रक्रिया केली होती. प्रियांनो, 2 वचन आपण त्यासाठी पाहणार आहोत. पहिलं वचन आपण पाहूया. इफिसकरास पत्र 1 अध्याय 4 वचन. तिथं असं लिहिलेलं आहे, आपण प्रेमामध्ये त्याच्या दृष्टीने पवित्र व निर्दोष व्हावे म्हणून त्याने सृष्टीच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्तामध्ये निवडिले. प्रियांनो, आम्हाला त्याने निवडलं. केवळ निवडूनच त्याने आमचं समाधान केलं नाही, तर त्याने आमच्यासाठी दुसरी एक गोष्ट केली. ती पण आपण वचनातूनच पाहूया. प्रगटीकरण याचा 3 अध्याय आणि त्याचं 5व्या वचनात ती बाब सांगितलेली आहे. प्रगटीकरण 3 अध्याय 5वं वचन. जो विजय मिळवितो तो अशा रीतीने शुभ्र वस्त्रे परिधान केलेला होईल. मी जीवनी पुस्तकातले त्याचे नाव खोडणारच नाही आणि माझ्या पित्यासमोर व त्याच्या दूतासमोर मी त्याचे नाव पत्करून घेईन. प्रियांनो, प्रभू प्रथम निवडतो, नंतर त्याचं नाव जीवनाच्या पुस्तकामध्ये पूर्णपणे लिहितो, अधुरं लिहित नाही. ज्यांची नावं जीवनाच्या पुस्तकामध्ये प्रभूंनी लिहिलेले आहेत, ते प्रियजन प्रभूमध्ये सर्वस्वी राहणार आणि प्रभूच्या योजनेप्रमाणेच आपलं भावी जीवन प्रभूमध्ये घालवणारच. कारण प्रभूने ज्यांची नावं जीवनाच्या पुस्तकामध्ये सामील केलीत ना, त्यांची नावं प्रभू कधीही खोडणार नाही, असं प्रभू आपल्या वचनात स्वतः म्हणत आहे. प्रियांनो, आम्ही प्रभूमध्ये आल्यानंतर आम्हाला एवढ्या गोष्टी माहीत नसतात बायबलच्या, पण आम्ही जसजसं बायबल वाचू, जसजसं आम्ही सेवेमध्ये किंवा आम्ही प्रार्थनेला जाऊ, तसतशी आमची वाढ व्हायला सुरुवात होते. आणि जेव्हा आमची वाढ होते तेव्हा आम्हाला कळतं की ख्रिस्तामध्ये चालण्यासाठी मला काय करणं गरजेचं आहे. आणि मग त्या प्रक्रिया आपण आपल्या जीवनातून कृतीने आणि शब्दाने प्रभू समोर सादरही करतो. प्रियांनो, आणखी एका वचनाकडे मी तुम्हाला नेत आहे. त्यासाठी काढूया लोककृत शुभवर्तमान याचा 10वा अध्याय 19-20 वचन. अतिशय महत्वाचं वचन आहे प्रियांनो ते. लोककृत शुभवर्तमान 10वा अध्याय 19 आणि 20 वचनामध्ये फार सुंदरसा शब्द प्रभूने ठेवलेला आहे. पहा, मी तुम्हा साप व विच्चू यास तुडविण्याचा आणि शत्रूच्या सर्व शक्तीवरचा अधिकार दिला आहे. तुम्हास काही एक बाधणार नाही. तथापि भूते तुम्हास वश होतात याचा आनंद मानू नका, तर तुमची नावे स्वर्गात लिहिली आहेत याचा आनंद माना. प्रियांनो, आम्हाला सर्व काही अधिकार मार्काच्या पुस्तकात पण आम्हाला वाचतो आम्ही, तिथं ते सांगितलंय आणि लुकामध्ये पण हेच सांगितलं आहे. पण लुकाने थोडंसं जास्त प्रमाणात लिहिलंय की जर तुम्हाला या शक्तीवरचा अधिकार मिळालेला असला
तर याच्यात तुम्ही आनंदी होऊ नका. हे सर्व काही आहे असं मानून तुम्ही चालू नका. याच्यापेक्षा जास्त आनंद तुम्ही काय करा, तुमची नावे स्वर्गात लिहिली आहेत याचा तुम्ही जास्त आनंद माना. प्रियांनो, कधी कधी भावी जीवनामध्ये चालत असताना काही जणांना जर चिन्ह चमत्कार करण्याचा अधिकार मिळाला तर ते चिन्ह चमत्कारानेच सर्व काही मला मिळालंय, सर्व काही माझ्या जवळ आहे असं धरून चालतात. आणि प्रियांनो, प्रभू जर दान देतो, कृपा करतो, त्याला सांभाळता येणं फार महत्वाचं आहे. त्याला सांभाळता आलं पाहिजे. प्रियांनो, मी माझ्या भावी सेवेमध्ये अनुभव घेतलेला आहे. मी नेहमी अनुभवाचे वाक्य माझ्या संदेशामध्ये ठेवतो. प्रियांनो, काही जणांना प्रभूने या गोष्टीचा अधिकार दिला होता, परंतु त्यांना तो सांभाळता आले नाही. जसं प्रभू न सांगता देतो ना प्रियांनो, तसंच प्रभू न सांगता काढून पण घेतो. मनुष्याला समजत देखील नाही की ते काढून केव्हा घेतलं प्रभूने. आणि प्रभू काढून घेण्यामागे कोणत्या गोष्टी असतात प्रियांनो? प्रामुख्याने काही गोष्टी असतात की त्या जर सेवकाने, विश्वासणाऱ्याने प्रभू समोर स्वतःला कृतीने त्या सादर केल्या नाही तर प्रभू जे देतो ते काढून पण घेतो. पहिली गोष्ट प्रियांनो, सर्वात महत्वाची, आमच्या बोलण्यावर आमचं नियंत्रण असलं पाहिजे. आम्ही काय बोलतो, कसं बोलतो, कोणत्या हेतूने बोलतो, त्या बोलण्यामागं उद्देश आमचा काय आहे, हे सर्व लक्षात घेऊन आम्ही इतरांशी बोललं पाहिजे. प्रियांनो, प्रभू एकदाच आम्ही अशी चूक केली म्हणजे लगेच सगळं काढून घेतो असं नाही. वारंवार जर आमच्याकडून याच प्रक्रिया प्रभूला न आवडणाऱ्या आमच्या मुखातून होत राहिल्या तर प्रभू याने नाराज होतो. दुसरी गोष्ट अतिशय महत्वाच्या, पहिल्या गोष्टीपेक्षा दुसरी गोष्ट महत्वाची, त्याने रोज बायबल वाचणारा तो असला पाहिजे. बायबलचा आत्मिक आशीर्वाद, आत्मिक भोजन आपल्या शरीरातल्या आत्म्याला तो देणारा असला पाहिजे. तिसरी गोष्ट, त्याच्या जीवनामध्ये त्याने प्रार्थना केली पाहिजे. दानिएल जसा दिवसातून 3 वेळेस प्रार्थना करायचा, तसं कमीत कमी 3 वेळेस तरी तो प्रार्थना करणारा असला पाहिजे. प्रियांनो, मला आठवतं माझं जेव्हा मी प्रभूमध्ये आलो होतो तेव्हा मी प्रार्थना करायचो तर कमीत कमी दिवसातून 5 वेळेस किंवा 4 वेळेस तर मी हमखास प्रार्थना केल्याशिवाय राहत नव्हतो. आणि माझ्या भावी जीवनामध्ये मला एकदाच आठवतंय, फार वेळेस मला आठवतच नाही ते, की दिवसभरात मी 7 वेळेस प्रार्थना केली होती. माझ्या भावी जीवनात मी एकदाच ही प्रक्रिया केली प्रियांनो. आणि जेव्हा मी प्रार्थनेला बसायचो, तो गीत गायचो, त्यावेळेला मला संदेश वगैरे एवढं त्याच्यात मी तरबेज नव्हतो, पण वचन वाचायचो आणि प्रार्थना करायचो. पण गीतांमध्ये मी जास्त वेळ खर्च करायचो. माझ्याजवळ जे पण पुस्तक असायचं, वही असायचं, त्यातले मी गाणे म्हणून देवाचं गौरव करायचो. आणि भावी जीवनात मी एकदा 7 वेळेस अशा तऱ्हेची प्रार्थना केलेली आहे. बस मला त्यानंतर आठवतच नाही की मी एका दिवसामध्ये 7 वेळेस प्रार्थना केली. 3 ते 4 हे प्रार्थना माझ्या हमखास डेली रोज मी करायचो. कधी कधी 5ही वेळेस मी प्रार्थना करायचो. अशा प्रकारे मी ख्रिस्तामध्ये माझं जीवन सुरुवातीला स्टार्टिंग केलं. म्हणून इथपर्यंत देव बाप्पाने माझा प्रवास आणलेला आहे. प्रियांनो, अगोदर करावं लागतं, झळ खावी लागते अगोदर, मग देव बाप्पा आम्हाला फळ द्यायचं ठरवितो. आणि जर आम्ही त्याच्यामध्ये जर आमच्या मुखाला सांभाळलं
तर देवबाप आम्हाला जी पण कृपा दान देतो ते दान आमच्यापासून काढून घेत नाही. प्रभूला देण्याचा अधिकार आहे तर प्रभूला काढून घेण्याचा पण अधिकार आहे. आज ज्यांना पण या कृपेचा अनुभव ज्यांच्या जवळ आहे, मग तो विश्वासणारा असो, सेवक असो, त्यांनी फक्त आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवलं पाहिजे. त्यांच्या बोलण्यावर जर त्यांनी नियंत्रण ठेवलं ना, म्हणून याकोबाच्या 3ऱ्या अध्यायामध्ये बरेच काही गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत. तोंडाविषयी सांगण्यात आलेल्या आहेत, जिभेविषयी सांगण्यात आलेल्या आहेत, की मनुष्याला अपवित्र करणारा शरीरातला कोणता अवयव आहे त्याविषयी त्या अध्यायात जास्त करून प्रभूने प्रामुख्याने ठेवलेला आहे. आम्ही जर तो अध्यायाप्रमाणे आमच्या शरीरावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न जर केला ना प्रियांनो, तर आम्हाला जे पण दान प्रभूने दिलेलं आहे ते दान प्रभू आमच्यापासून कधीही काढून घेणार नाही. पण त्याचं भावी जीवन प्रार्थनाशील असणं महत्वाचं आहे. जशी टाळी एका हाताने वाजत नाही, 2 हात लागतात, तसं प्रार्थनामय जीवन आणि आपल्या बोलण्यावर नियंत्रण ज्यांचं असतं त्याच्यापासून देवबाप कधीही दिलेलं दान काढून घेत नाही. पण ज्याला कोणाला हे करणं जमत नाही त्यांच्याकडून देवबाप दान पण काढून घेतो प्रियांनो. देवबाप दान पण काढून घेतो. पण जर त्याने पुढील जीवनामध्ये प्रभूच्या इच्छेप्रमाणे करण्याची जर त्याने प्रभूला शाश्वती दिली आणि कृती करून दाखवली तर देवबाप पुढच्या गोष्टी त्याच्यासाठी करायला समर्थ आहे. म्हणून नीतिसूत्रे 24 अध्याय 16व्या वचनात सांगितलंय की मनुष्य 7 वेळेस जरी पडला तरी तो उठून उभा राहील. त्या ठिकाणी अशा तऱ्हेचं वचन देवबाप्पांनी ठेवलेलं आहे. परंतु पडण्याची इच्छा आम्ही आमच्या मनामध्ये कधीही धरू नये. पण जर पडलो तर देवबाप आम्हाला 7 वेळेस पाडण्याची सूट देतो. 8व्या वेळेस तो माफ करत नाही. 8व्या वेळेस तो आपली प्रक्रिया करायला सुरुवात करतो प्रियांनो. म्हणून कोणी पण प्रभूमध्ये जर आहे त्याने कमीत कमी 7 या आकड्यापर्यंत पाडण्याकडे ध्यान द्यावं. त्याला वचन माहीत असलं पाहिजे. कारण जीवनामध्ये कसे पेच प्रसंग येतील, कशी घटिका येईल, कोणता समय कोणत्या रीतीचा येईल सांगता येत नाही प्रियांनो. आणि विशेष करून या प्रक्रिया जे विवाहित असतात ना त्यांच्या जीवनामध्ये तर या प्रक्रिया आल्याशिवाय राहत नाही. पण अविवाहित जे असतात त्यांच्या जीवनामध्ये इतके भयानक पेच प्रसंग येत नाही. पण विवाहिताच्या जीवनामध्ये भयानक पेच प्रसंग आल्याशिवाय राहत नाही. का त्याच्या जीवनात ते येतात? कारण विवाहित व्यक्तीला संसाराची जास्त चिंता असते. कधी कधी तो प्रभूच्या वचनापेक्षा संसाराच्या गोष्टीकडे अधिक लक्ष देण्याकरिता स्वतःच्या मनाला तयार करतो. आणि हे आम्ही काही ठिकाणी अनुभवातून पण अनुभवतो की काही जण संसाराच्या गोष्टीसाठी प्रभूच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करताना आम्ही पाहतो पण प्रियांनो. म्हणून अविवाहित व्यक्ती ज्या प्रकारे प्रभूला संतोष देण्याची इच्छा ठेवतो ना तसा विवाहित व्यक्तीकडून त्या प्रकारे प्रभूला संतोष देणं होत नाही प्रियांनो कधी कधी. म्हणून आम्हाला जर प्रभूमध्ये नीट राहायचं असेल, व्यवस्थित चालायचं असेल तर आम्हाला देवाच्या वचनाकडे सतत लक्ष देणं गरजेचं आहे. आणि वचनाप्रमाणे आम्हाला आमचं भावी जीवन जगणं महत्वाचं आहे. म्हणून शेवटी एक वचन आपण बघूया. 1 योहान 3 अध्याय 23व्या वचनामध्ये अतिशय सुंदर शब्द प्रभूने ठेवलेला आहे. 1 योहान 3 अध्याय
आणि त्याचं 23व्या वचनामध्ये एक शब्द प्रभू बोलत आहे. आपण वाचूया तो शब्द. ही त्याची आज्ञा आहे की त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या नामावर आपण विश्वास ठेवावा आणि त्यांनी आपल्याला आज्ञा दिल्याप्रमाणे आपण एकमेकावर प्रीती करावी. प्रियांनो, अख्ख्या बायबलमध्ये देव बाप्पाने प्रीती, प्रेम या एका शब्दाच्या माध्यमातून पूर्ण बायबल, पूर्ण नियमशास्त्र तुम्ही पाळलंय अशा स्वरूपाचं वचन बायबलमध्ये ठेवलेलं आहे. गलतीकाराचं पत्र 5वा अध्याय 14व्या वचनामध्ये सांगितलंय की तुम्ही जर एकमेकावर प्रीती केली तर तुम्ही अख्खं बायबल, अख्खं नियमशास्त्र पूर्णपणे पाळलेलं आहे. आणि याकोबाचं पत्र 2रा अध्याय 10व्या वचनात सांगितलंय की जो कोणी संपूर्ण नियमशास्त्र पाळून एका नियमाविषयी चुकतो तो संपूर्ण नियमशास्त्राविषयी चुकतो किंवा संपूर्ण नियमशास्त्र तो नाकारतो. अशा प्रकारचं त्याही ठिकाणी वचन दिलंय. प्रियांनो, एका वचनामध्ये आम्ही बायबलच्या सांगण्याप्रमाणे प्रीती करणारे होऊ आणि एका वचनाला नाकारल्याच्या द्वारे आम्ही संपूर्ण बायबलच्या वचनाला नाकारणारे आहो हे देखील वचनात देव बाप्पाने सांगितलेलं आहे. म्हणून प्रियांनो, जो कोणी ख्रिस्तामध्ये आहे त्याने या 2 वचनांना आपल्या जीवनामध्ये नेहमी वाचून त्याप्रमाणे आपल्या जीवनाला योग्य बनवण्याकरता स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे. प्रियांनो, आम्हाला बायबलच्या वचनाला दोष लावण्याचा अधिकार देव बाप्पाने दिलेला नाही. आम्हाला बायबलमधून मत्ती 5वा अध्याय 18व्या वचनात जे सांगितलंय की बायबलचा काना अनुस्वार वेलंटी आम्हाला काढण्याचाही अधिकार नाही. त्याप्रमाणे प्रियांनो, जसं पण देवाचं वचन देवाने बायबलमध्ये ठेवलंय ते वचन आम्ही त्या प्रकारे पाळून देवाला आम्ही संतोष देणारे, देवासमोर सतत राहणारे असावे ही अपेक्षा देवबाप आपल्याकडून करत आहे. आणि लक्षात ठेवा प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त अतिशय महत्त्वाचा विचार, हा विचार सांगितल्यावर मी या ठिकाणी थांबणार आहे. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त कधीही बायबलच्या वचनाला आज जो दोष लावण्याची प्रक्रिया जगामध्ये चाललेली आहे, अख्ख्या जगामध्ये बायबलला दोष लावण्याचं जेव्हा बंद होईल तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त आपल्या प्रियजनांना चोरासारखा घेऊन जाण्यासाठी येणार आहे. प्रभू येशू ख्रिस्त कधीही बायबलच्या वचनाला दोष लावित असलेल्या व्यक्तींच्या या प्रक्रियेमध्ये तो आपल्या विश्वासणाऱ्यांना घेऊन जाण्यासाठी कदापि येणार नाही. पण आता तो मनुष्याने वचनाला दोष लावायचं थांबावं म्हणून सेवकांच्या माध्यमातून वचनातून विश्वासणाऱ्यांना देवबाप आज वचनातून सूचना देत आहे, सांगत आहे की तुम्हाला वचनाला दोष लावण्याचा अधिकार नाही. आणि जेव्हा प्रभूला दिसेल प्रियांनो की माझ्या सेवकांच्या संदेशाने, आत्म्याच्या प्रेरणेने सांगितलेल्या संदेशाने पण काही जण, काही विश्वासणारे, काही सेवकगण वचनाला दोष लावण्याचं थांबवित नाही, तेव्हा स्वतः प्रभू या वचनाला दोष लावण्याचं थांबवणार आहे. लक्षात घ्या प्रियांनो, प्रभू सर्वशक्तिमान देव आहे,
असंभवला संभव करणारा आहे, संभवला असंभव करणारा तो आहे. इतका सर्वव्यापी जो देव आहे, जो निर्गमाच्या पुस्तकात म्हणतो मी जो आहे तो आहे, असे शब्द वापरणारा जो देव आहे, तो देव वचनाला दोष लावित असताना आपल्या प्रियजनांना घेऊन जाण्यासाठी येईल का? प्रियांनो, कदापिही प्रभू आपल्या वचनाला दोष लावत असताना आपल्या प्रियजनांना घेऊन जाण्यासाठी येणार नाही. त्याने मत्तेयाच्या 24व्या अध्यायाच्या 35व्या वचनात सांगितलेलं आहे, आकाश आणि पृथ्वी नाहीत तशी होतील, माझी वचने नाहीत तशी होणार नाही. देव बाप्पाने आपलं वचन नाहीसं न होण्याचं बायबलमध्ये आम्हाला सांगितलेलं आहे. तो देव काही सेवकांच्या, काही विश्वासणाऱ्यांच्या निंदे वचनाला दोष लावण्याच्या प्रक्रियेने खुश होईल का? आज प्रेषितांची कृत्य 2 अध्याय 38व्या वचनाला प्रामुख्याने काही सेवक, काही विश्वासणारे आज मानित नाही. निरनिराळ्या प्रकारचे भाषण, निरनिराळ्या प्रकारचे नियम, निरनिराळ्या प्रकारच्या कल्पना त्यांनी त्या वचनाविषयी विश्वासणाऱ्यांना सांगितलेल्या आहेत. विश्वासणाऱ्यांनी विश्वासणाऱ्यांना सांगितलंय, सेवकांनी सेवकांना सांगितलंय. आणि मग या दोन्ही प्रकारच्यांनी निरनिराळ्या विश्वासणाऱ्या प्रियजनांना या वचनाच्या विरोधात चालण्यासाठी भडकावगिरीचे भाषण त्यांनी तिथं केलेले आहेत. प्रियांनो, देवबाप कधीही आपल्या वचनाला दोष लावित असताना आपल्या प्रियजनांना घेऊन जाण्यासाठी येणार नाही, पण तो तयारी करत आहे. त्याची तयारी चाललेली आहे, तो थांबलेला नाही. आता सेवकांनी आटोकाट प्रयत्न केलेले आहेत आणि आजही करत आहेत. काही सेवकगण घरोघरी जाऊन ते वचन सेवा करत आहेत. आत्म्याच्या प्रेरणेने सांगत आहे. आत्मा जे त्यांना बोलायला सांगत आहे त्या प्रकारे ते सांगत आहे की या वचनाला दोष लावणं बंद झालं पाहिजे. सांगत आहेत. आता किती सेवकगण सांगत आहेत हे मी सांगू शकत नाही, पण मी माझ्या प्रभूच्या नावाने जी सेवा करत आहे, माझ्या मुखातून पवित्र आत्मा हे शब्द वारंवार काही परिवारामध्ये उच्चारण करत आहे की प्रेषितांची कृत्य 2 अध्याय 38व्या वचनाला दोष लावण्याची प्रक्रिया बंद झाली पाहिजे. अनेक ठिकाणी हे मी संदेश देत असताना बोललेलो आहे. प्रियांनो, माझे जे संदेश आहेत त्या संदेशामध्ये पण अशा अनुषंगाचे वाक्य काही संदेशामध्ये मी स्वतः ऐकलेले आहेत. प्रियांनो, जर सेवकांच्या सांगण्याने पण विश्वासणारे सेवक जर या गोष्टीकडे लक्ष देणार नाही तर वर प्रभूचा सामना करायचा आहे. मग वर गेल्यावर कोणाला असं म्हणण्याची जागा राहणार नाही की पृथ्वीवर आम्हाला कुणी सांगितलं नाही. आम्हाला जर सांगितलं असतं तर आम्ही विचार केला असता की या वचनाला दोष लावणं आम्हाला बंद केलं पाहिजे. म्हणून आजही या वचनाची सुवार्ता सांगितली जात आहे. जे प्रियजन ऐकून त्या वचनाला दोष लावण्याची प्रक्रिया बंद करतील ते प्रियजन स्वतःच्या आत्म्याचं संरक्षण करणारे प्रियजन ठरतील. म्हणून प्रियांनो, वरती आम्हाला नवीन शरीरासह आमचा आत्मा त्या नवीन शरीरात जाऊन प्रभू समोर आम्हाला शरीर रूपाने उभं राहायचंय. हे पापी शरीर स्वर्गामध्ये जाणार नाही. या पापी शरीराला स्वर्गात जाण्याचा अधिकारच नाहीये. आम्हाला एक नवीन शरीर दिलं जाणार आहे, जे 1 कोरिंथीकराचं पत्र 15वा अध्याय 51-52 वचनामध्ये देव बाप्पाने स्वतः सांगितलेलं आहे की तुम्ही बदलले जाणार आहात. तुम्हाला एक नवीन शरीर देण्यात येणार आहे. प्रियांनो, आम्हाला जर नवीन शरीर प्रभू देणार आहे
आणि हाच आत्मा जो आज आमच्या भूतलावर शरीरात आहे, हाच आत्मा त्या नवीन शरीरात जाणार आहे. त्या नवीन शरीरामध्ये आमच्या या आत्म्याने प्रभूला हे सांगणं तुम्हाला आवडेल की पृथ्वीवर असताना मी प्रेषितांची कृत्ये 2 अध्याय 38व्या वचनाचा विरोध करणारा होतो. प्रियांनो, आत्म्याला तर हे आवडणार नाही, पण आत्मा प्रभू समोर खरं बोलल्याशिवाय पण राहणार नाही. ज्यांनी आत्म्याचं रक्षण करण्यासाठी आपल्या जीवनाची वाट बदलली, त्यांचं संरक्षण पवित्र आत्मा निश्चितपणे प्रभू समोर व्यक्त करणार आहे की मी या शरीरामध्ये असताना या शरीराने मला नेहमी माझा आदर केला, सन्मान केला आणि माझ्या आत्म्याला कुठल्या प्रकारचा त्रास होऊ नये ही प्रक्रिया या शरीराने केली नाही, अशी कबुली जबाब आत्मा त्या ठिकाणी देणार आहे. पण ज्या शरीराने आत्म्याची काळजी न करता वचनाच्या विरोधात चालले, तिथं आत्मा सरळरित्या सांगन की यांनी आत्म्याची काळजी केली नाही. हे बुद्धीच्या विचारानं चालत असताना यांनी आत्म्याच्या वचनाला दोष लावण्याची प्रक्रिया केली. बायबलच्या एका शब्दाला दोष लावलं ना, अख्ख्या बायबलच्या वचनाला दोष लावण्यासारखं आहे. लक्षात घ्या प्रियांनो, एक वचनाला दोष लावणं म्हणजे बायबलच्या सगळ्या वचनांना दोष लावण्यासारखं आहे. म्हणून याकोब 2 अध्याय 10व्या वचनात तो पुरावा देव बाप्पांनी ठेवलेला आहे. प्रियांनो, प्रभू येण्या अगोदर आम्ही जे काय करू त्याच्यामध्ये देव बाप संतोष पावणार आहे. पण प्रभू आल्यानंतर जर कुणी म्हणेल ना प्रभूला पाहिल्यावर, आता तुला मी पाहत आहे, तू जे सांगशील ते मी करायला तयार आहे, तेव्हा मात्र प्रभू म्हणन, आता मी काय करतो ते तू गपचूप बघ. पृथ्वीवर असताना तुला संधी दिली होती, तुला ती संधी साधता यावी म्हणून सेवक गण तुझ्याकडे मी पाठवित होतो आत्म्याच्या प्रेरणेने, पण सेवक गणाची पण तुला भाषा कळली नाही. आता मी तुला सांगतो माझ्या मनामध्ये तुझ्यासाठी काय आहे, आणि प्रभूच्या मनात जे आहे ना तेच त्या ठिकाणी केलं जाणार आहे. आता प्रभू काय करील ते आम्हाला माहित नाही, पण एक मात्र निश्चित आहे, एक वाक्य, की कोणालाही प्रभू नरकात टाकणार नाही. प्रभूने आम्हाला आपल्या राज्यात घेतलंय ना, नरकात टाकण्यासाठी घेतलेलं नाही बरं का. आज काही जण खुलेआम म्हणतात नरकात टाकला जाईल, नरकाचा आहे. ही भाषा देवबाप वापरीत नाही. देवाच्या डिक्शनरीत ही भाषा नाही. म्हणून त्याने प्रगटीकरण 11वा अध्याय 2रं वचन, जे वचनाला दोष लावत आहे त्यांच्यासाठी ठेवलंय. प्रियांनो, बायबलमध्ये पुरावे दिलेत. फक्त आत्म्याने आम्हाला चालवलं ना, आत्मा आम्हाला बरोबर सांगतो प्रभूच्या मनामध्ये काय आहे. आणि ज्यांनी वचनाला दोष लावला नाही ते प्रभू बरोबर स्वर्गामध्ये राज्य करणारे आणि त्यांचा न्याय पण होणार नाही. पण ज्यांनी दोष लावलाय त्यांचा न्याय होईल, आणि न्यायामध्ये जर ते योग्य रीतीने त्या ठिकाणी प्रभू समोर सादर झाले नाही, योग्य तऱ्हेची उत्तरं त्यांना प्रभूला देता आले नाही, मग त्यांना प्रगटीकरण 11:2 प्रमाणे त्या ठिकाणी जावंच लागणार आहे. आणि ते ठिकाण नरक नाहीये. ज्या ठिकाणी प्रभू पाठवणार आहे ते ठिकाण नरक नाहीये, ते अंगण आहे. अंगणामध्ये त्यांना जावं लागणार आहे. म्हणून प्रियांनो, आम्हाला अंगणामध्ये थांबायचं का आम्हाला स्वर्गामध्ये जायचं याचा निर्णय सर्वस्वी आम्हाला प्रभू येण्या अगोदर घ्यायचा आहे. जर आम्ही योग्य तो निर्णय घेतला की मला स्वर्गातच जायचंय, तर त्यासाठी अगदी छोटीशी गोष्ट तुम्हाला करायची आहे. वचनाला कोणत्याही बायबलच्या दोष लावायचा नाही. एकाही शब्दाला, एकाही वचनाला आम्हाला दोष लावायचा नाही. एवढी सोपी प्रक्रिया आम्हाला या भूतलावर
प्रभू येण्या अगोदर करायची आहे. जो कोणी ही प्रक्रिया करील त्याला स्वर्गामध्ये प्रभू बरोबर राज्य करण्याची देवबाप संधी देणार आहे. आता काय करायचं काय नाही करायचं हा निर्णय सर्वस्वी प्रभूने तुमच्यावर ठेवलेला आहे. म्हणून आजच्या या छोट्याशा संदेशातून देवबाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देवो. आमेन.